Okay. A very, very warm welcome. Very good evening, all of you. सगळ्यांचं स्वागत आहे नाईट मेडिटेशन सेशन्स मध्ये. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन या सिरीज मध्ये आपण एकदम लास्ट टॉपिक वर पोहोचलेलो आहे. उद्याला आपले हे जे क्लासेस आहे हे सगळे टॉपिक क्लोज होतील. उद्या शेवटचा दिवस आहे आणि आपण सध्या लास्ट पार्ट वर वर्क करत आहे. सपोर्टिव्ह टूल्स फॉर मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन प्रोसेस मध्ये असे कोणते टूल्स आहेत जे आपल्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसला स्पीडअप करतात, आपल्याला ते आणखी सहायता देतात. त्यापैकी आपण 3 क्लास कव्हर केले. आज आपला क्लास आहे डिक्लटरिंग. लक्षात घ्या, मी सुरुवातीपासून काही गोष्टी तुम्हाला सांगत आहे. आज सकाळी पण त्याच्यावर सगळी चर्चा झाली की तुम्ही जीवनामध्ये काही खूप चांगलं निर्माण करा किंवा नका करू, पण क्लिन्झिंग करणं मस्त आहे. क्लिन्झिंग म्हणजे साफसफाई. काहीही झालं तरी साफसफाई करणे अति आवश्यक आहे. मे बी होऊ शकते तुम्हाला काहीतरी नवीन अपडेट करण्याची गरजच नाही. तुम्ही स्वतःमध्येच इतके छान डेव्हलप झालेले आहात. तुमची ग्रहस्थिती म्हणा का तुमचं नशीब भरपूर छान आहे, पण तुमच्या जीवनामध्ये जी नकारात्मकता आपण निर्माण करून ठेवली त्या निगेटिव्हिटीमुळे सगळा प्रॉब्लेम होत आहे. जर जीवनातली नकारात्मकता सुद्धा आपण रिलीज करू शकलो तर आपलंच आपल्यापाशी इतकं आहे की भरभरून मिळेल पण कधी कमी पडणार नाही. ही कमतरतेची भावनाच निर्माण कशामुळे होत आहे? नकारात्मक एनर्जीजमुळे. मे बी होऊ शकते तुम्ही ज्या घरामध्ये राहता तो बंगला आहे, ऑलरेडी लक्झरियस आहे, पण इतकी नकारात्मकता तुम्ही निर्माण करून ठेवली. गार्डन आहे, गार्डन मध्ये जिकडे तिकडे कचरा आहे, घरामध्ये निव्वळ कचरा, तुमचं किचन तुम्ही अस्तव्यस्त करून टाकलं, तुमचं वॉर्डरोब मध्ये तुम्ही कचऱ्यासारखे कपडे भरून ठेवले, तुम्ही ऑर्डरवर ऑर्डर ऑर्डरवर ऑर्डर करता, घरामध्ये खोके खोके बॉक्सेस प्लास्टिकच्या पन्न्या सगळं अस्तव्यस्त पडून आहे. धूळ बसून राहिली, तुम्ही साफ करत नाही, तुम्ही झाडू मारत नाही, तुम्ही फरशा पुसत नाही, तुम्ही ज्या सोफा सेट गादीवर बसता तिथल्या चादरा कधी बदलत नाही, त्याचं कुशन्स कधी तुम्ही चेंज करत नाही, कव्हर कधी चेंज करत नाही. आता मला सांगा, ज्या बाथरूमला तुम्ही युज करता त्याची कधी सफाई करत नाही. तुम्ही भलेही एका लक्झरियस खूप मोठ्या आलिशान बंगल्यामध्ये राहताय, पण असं तुमचा जर व्यवहार असेल, मला सांगा तो बंगला बंगला नावाच्या लायकीचा आहे का? आणि त्या ठिकाणी राहणारा व्यक्ती म्हणत आहे की आय एम अनसॅटिस्फाईड, मला काहीतरी आणखी सुंदर पाहिजे, आणखी चांगलं पाहिजे. तो स्वतःच्या बंगल्याला बघूनच नाही राहिला, तो आजूबाजूच्या कचऱ्याला बघत आहे. आणि त्याला त्या कचऱ्यासोबत राहू राहू इतकी सवय झाली, तो बंगल्याला पूर्णपणे विसरूनच गेला. कचऱ्यासोबत इतका हॅबिच्युअल झालेला आहे की त्याला ती गंदगी म्हणजेच त्याचा संसार झालेला आहे. पण एक आउटसाइडर व्यक्ती जेव्हा त्या घरी येते तो म्हणते, बापरे एवढा मोठा बंगला, आणि आतमध्ये जाते तर सगळा धिंगाणा. आणि ज्या समोरच्या व्यक्तीसोबत बोलणं चालू आहे तो म्हणते, माझी लाईफ पूर्ण खराब आहे, माझ्या जीवनात काहीच नाही, सगळं अस्तव्यस्त. तो व्यक्ती त्याला एकच सजेशन देईल, बाबा तू फक्त घराची साफसफाई कर, बाकी सगळं सोड.
फक्त साफसफाई कर. आणि ज्या दिवशी तो व्यक्ती त्याचा सल्ला ऐकेल आणि पूर्ण घराची साफसफाई करेल, त्याचंच घर, त्याचाच बंगला वन ऑफ द बेस्ट प्लेस राहील जगण्यासाठी. असंच आपलं जीवन आहे. वन ऑफ द बेस्ट आहे. खूप लोकांच्या लाईफमध्ये खूप काही आहे. पैसा आहे, स्वतःचं घर आहे, प्रॉपर्टी आहे, भरपूर काही आहे. पण जीवनामध्ये दुःख, पीडा, नकारात्मकता इतकी निर्माण झालेली आहे, की त्या सगळ्या सुखाचा उपभोगच घेतला जात नाही आहे. याकरिता आपल्याला आपल्या लाईफमध्ये म्हटलं ना, मॅनिफेस्टेशन सुद्धा हीच प्रोसेस आहे. अगोदर तुम्ही जिथे आहात त्या ठिकाणाला तुम्हाला काय करायचं आहे? व्यवस्थित करायचं आहे. मग त्याच्यानंतर जे ग्रोथ होईल तो एन्हान्समेंटचा भाग आहे आपला. तर कॉन्शियस मॅनिफेस्टेशन मध्ये मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही स्वतःला ओळखा, स्वतःचं सेल्फ इंट्रोस्पेक्शन करा, कुठे काय चालू आहे त्याच्यावर लक्ष द्या, त्याला ठीक करा. ह्या डिक्लटरिंग मध्ये आपल्याला फक्त आपल्या, जसं मी म्हटलं, घराचं साफसफाई करणे आहे. आपल्याला आपल्या माइंडची पण सफाई करणे आहे. लक्ष स्वतःवर देणे हमेशा. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही दुसऱ्याच्या जीवनात हस्तक्षेप करू नका. कोण व्यक्ती काय करून राहिला, कोण व्यक्ती किती अर्निंग करत आहे, कोणाला काय भेटत आहे, तो त्याच्या नशिबानं कमवत आहे. समोरच्या व्यक्तीने जर जमिनीवर बसून, जागेवर बसून काहीही हातपाय न हलवता पैसा कमवणे हे मॅनिफेस्ट केलेलं आहे, तर तुम्ही असं म्हणू नका की तो व्यक्ती काम करत नाही तर त्याच्या वाट्याचा पैसा मला द्या, कारण की मी काम करतो. त्याला ह्या जागेवरून काढून टाका, मला ह्या जागेवर द्या, मला त्याचं पद द्या. का? कारण की तो बसून बसून काय काम करते, पण तुम्हाला नाही माहित तो त्याच्या नशिबानं कमवते. त्याचा असण्यानंच पैसा आहे, त्याच्या काम करण्यानं पैसा नाही आहे, त्याच्या फक्त हजेरीनं पैसा आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या जीवनातून अशा व्यक्तीला दूर करता, त्याच्यासोबत सोबत तो पैसा पण चालला जाते. कधी कधी मालक स्वतःच्या नशिबाने नाही कमवत, एम्प्लॉईजच्या नशिबानं कमवते. का? कारण की एम्प्लॉईजच्या नशिबात पैसा आहे. पण ते एम्प्लॉयला हे नाही माहित की माझ्या लाईफमुळे अनलिमिटेड मनी हा मालक कमवते आणि त्याच्यामधला एक हिस्सा पगार म्हणून मला देते. कधी कधी एखादा एम्प्लॉय मालकाचं जीवन बदलते. एखादा नौकर, त्याच्या नशिबात पैसा आहे पण त्याला माहित नाही, तो घरातली साफसफाईचे कामं करत आहे. पण मालकाला माहिती आहे की याचा असण्यानं पैसा आहे, हा जेव्हापासून घरात आला तेव्हापासून पैसा येत आहे. एखादा नवीन जीव, एखादा जन्म आपल्या घरी होते, त्याच्या जन्मानं पैसा असते. एखादं कुत्र घरी पोचतो आपण आणि त्याच्या येण्यानं पैसा असते, त्याच्या असण्यानं भरभराट आहे. एखादा मेंटर, एखादा काउन्सलर, एखादे गुरुजी, त्यांच्या असण्याने तुमच्या जीवनात भरभराट आहे. का? कारण की तो त्याच्या मागे ते पुण्य किंवा ते तत्व घेऊन चालते. तुमच्या जोडण्याने ती शक्ती तुम्हाला मिळते. आता तुम्ही असं नका म्हणू त्याच्याबद्दल की हा व्यक्ती काहीच तर काम करत नाही, फक्त आशीर्वाद द्यायचंच काम करते. याला कशाला आम्ही हे करू, याला कशाला पेमेंट देऊ, याला कशाला आम्ही सपोर्ट करू, हा करतेच काय. अहं. त्याचा एनर्जी एक्सचेंज तुम्ही करा. का? त्याच्या असण्याने तुमच्या जीवनामध्ये भरभराट आहे. असे खूप सारे लोक आपल्या लाईफमध्ये आहेत, त्याच्या असण्यानेच फक्त आपले जीवन बदलते. पण अशा वेळेस त्याच्या कमाईवर किंवा त्याच्या उद्देशावर, त्याच्या लाईफस्टाईलवर तुम्ही जेव्हा नजर टाकता, तेव्हा तुम्ही त्याचं तर बिघडू शकत नाही, पण तुम्ही स्वतःच जरूर बिघडवता. अशा वेळेस स्वतःची मेंटॅलिटी वास्ट करणे, मोठी ठेवणे. जितकं तुम्ही तुमच्या माइंड मधला हा जो कचरा आहे हा रिमूव्ह करत जाल,
इतकं तितकं तुमच्या जीवनामध्ये नवीन भरभराट येईल. तर आजचा जो आपला टॉपिक आहे, डिक्लटरिंग युअर सेल्फ. डिक्लटर म्हणजे कचरा, डिक्लटर म्हणजे साफ करा. तर याचे 3 स्टेप आहे: क्लिन्झिंग, चार्जिंग आणि एनहान्सिंग. आपण अगोदरच बघितलं आहे, जो कोर्स सुद्धा डिझाईन होता तो अशाच प्रकारे डिझाईन होता की क्लिन्झिंग करणे, चार्जिंग करणे आणि एनहान्स, जे ऍडव्हान्स एंजल हिलिंग आहे ते एनहान्समेंट आहे. तर डिक्लटरिंग युअर सेल्फ, तुम्ही ज्या घरात राहता त्या घराची साफसफाई करा. प्रत्येकानं प्रत्येक गोष्टीत साफसफाई करा. तुमचं वॉर्डरोब साफ करा, तुमचं घराचा प्रिमायसेस साफ करा, स्लॅब साफ करा, टॉयलेट बाथरूम साफ ठेवा. डिक्लटर हे तर क्लिन्झिंग झाली. क्लटरिंग म्हणजे काय होते? जे आलतू फालतूचे कपडे भरून ठेवलेले वर्षानुवर्षापासून, जुने पुराणे चपला बुट, काही आपल्या घरात तेलाचे पिपे, काही प्लास्टिकचे बॉक्सेस जे खाली होऊन जाते, जे आपल्यासाठी काही कामाचं नाही, ते आपण जमा करून ठेवतो की कधीतरी कामात येईल या उद्देशाने. तर असा खूप सारा कचरा आपण जमा करून ठेवतो, त्याला म्हटलं ते क्लटर. आणि क्लटर एक नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. जितकं जमते त्याला साफ करा. सेम माइंड मध्ये सुद्धा आपण बिना कामाचा कचरा जमा करून ठेवतो, त्याची सफाई करा. याकरिताच आपण फॉर्ग्युनेस आणि कॉर्ड कटिंग ही पद्धत वापरतो. फॉर्ग्यू करा, क्षमा करा आणि संबंध कट करा, ऊर्जात्मक संबंध तोडा. ह्या प्रोसेसच्या द्वारे फॉर्ग्युनेस आणि डिक्लटरिंग किंवा 7 चक्रा आणि टॅपिंग मेथडच्या द्वारे आपण आपले इमोशन्स, आपली एनर्जी, आपली थॉट प्रोसेस याला आपण काय करताय? क्लिअर करताय, डिक्लटर करत आहे. जितकं जितकं आपण डिक्लटर करत जातो, तितका आतमधला हा कचरा रिलीज होत जाते. तर हे मॅनिफेस्टेशन मधलं सगळ्यात महत्वाचं टूल्स आहे. मॅनिफेस्टेशन तर होऊनच राहिलं, कचरा साफ करणं आवश्यक आहे. जसं तुमच्या हातामध्ये कटोरं दिलं, जे भरलेलं आहे, खरकट आहे किंवा खराब आहे. मॅनिफेस्टेशन होतं तुमचं, तुम्हाला दूध पाहिजे आणि खरोखर ते मॅनिफेस्ट झालं, तुम्हाला दूध देणारा कोणीतरी आला. त्या बेकार कटोऱ्यात जर तुम्ही दूध घेतलं, ते दूध तुमच्या काही कामात राहील? काहीच नाही. खरकट असेल, धुळीने भरलेलं असेल, ते दूध स्वतःच खराब झालं. त्याच्यामध्ये काही अंश शिल्लक असेल, ते दूध फाटून जाईल. कोणत्याच कंडिशन मध्ये दूध तुमच्या कामात पडणार नाही. अशाच प्रकारे जीवनामध्ये मॅनिफेस्टेशन होऊन तर जाते, त्या मॅनिफेस्टेशनचा तुम्ही उपभोग घेऊ शकत नाही. का? कारण की आपली ऊर्जा क्लिअर नाही, आपलं कटोरं शुद्ध नाही, साफ नाही. म्हणून सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, मॅनिफेस्टेशन करणे कठीण नाही, त्याचा उपभोग घेणे खूप कठीण आहे. आणि या उपभोगासाठी आपली पात्रता असणे आवश्यक असते. ते पात्रता बनवणे ही ती प्रोसेस असते, ही जर्नी आहे. मॅनिफेस्टेशन एक वाक्य होतं, तुम्हाला मॅनिफेस्टेशन करण्याची गरज नाही, मॅनिफेस्ट आपोआप होते. यू डू नॉट मॅनिफेस्ट व्हॉट यू वॉन्ट, यू मॅनिफेस्ट व्हॉट यू आर. तुम्ही जे आहात ते मॅनिफेस्ट होत असते. तुम्हाला काय पाहिजे ते मॅनिफेस्ट होत नाही. आणि दुसरं एक वाक्य आहे, मॅनिफेस्ट इट्स अ नॅचरल प्रोसेस. म्हणजे मॅनिफेस्टेशन हे काही करण्यासारखी गोष्ट नाही, नॅचरल आहे. मॅनिफेस्ट आपोआप होते. तुम्हाला मॅनिफेस्ट झाल्यानंतर त्याला सांभाळता आलं पाहिजे, त्याला उपभोग घेता आला पाहिजे. त्याकरिताच आपलं पात्र चांगलं करायचं आहे. तर डिक्लटरिंग मध्ये आपण फॉर्ग्युनेसची प्रॅक्टिस करतो, आपण माइंड मधून कचरा क्लिअर करतो, ईएफटी द्वारे इमोशन्स क्लिअर करतो, 7 चक्राद्वारे आपण क्लिन्झिंग करतो. त्याच्यानंतर आपण कॉर्ड कटिंगच्या द्वारे एनर्जीचे कॉर्ड्स कट करतो आणि एनएलपीचे काही टेक्निक्स द्वारे आपण
आपल्या सबकॉन्शियस मध्ये उतरून त्याची प्रोग्रामिंग चेंज करतो. ही सगळी प्रोसेस कसली आहे? क्लिन्झिंग प्रोसेस. त्यानंतर येते चार्जिंग. एक वेळा क्लीन झालं, आता चार्ज, ऍक्टिव्ह करा त्याला. तर ही तुमच्या जीवनामध्ये जेव्हा तुम्ही साफसफाई केल्यानंतर त्याच्या ऍक्टिव्हेशन स्टार्ट करता, तेव्हा मॅनिफेस्टेशन प्रोसेसला स्पीड मिळते. याकरिताच आपण काही टेक्निक्स आहे, जसं रेकी, जसं 7 चक्रमध्ये आपण जेव्हा कमांड देतो 4-4-4, तर तेच एनर्जी चार्ज अप होते. जेव्हा आपण कमांड देतो रेकी एनर्जीद्वारे, तर रेकी आहेच चार्जिंग. तर क्लिन्झिंग झाल्यानंतर तुम्ही चार्जिंग जेव्हा करता, तेव्हा रिझल्ट एकदम पॉवरफुल येते. आणि त्याच्यानंतर चार्जिंग म्हणजे कशासाठी? बंद पडलेलं सिस्टम ऍक्टिव्हेट करण्यासाठी. तुमच्या शरीरातले एक एक सेल्स, रोम प्रतिरोम, तुमचे न्यूरॉन्स, त्याला कळलं पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही ते कर्म करण्यासाठी ऍक्टिव्ह झाले पाहिजे. तुम्ही मेंटली ऍक्टिव्ह झाले पाहिजे, तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह झाले पाहिजे, तुम्ही इमोशनली पॉझिटिव्ह ऍक्टिव्हेशन झालं पाहिजे. कर्म करण्यासाठी शक्तीची गरज आहे, ती शक्ती तुमची ऍक्टिव्ह झाली पाहिजे. मशीन बंदच राहील आणि किती साफ केलं तर काय कामाचं? त्याला सुरू तर करावं लागेल ना, त्या गाडीला सुरू तर करणे आहे. ती गाडी सुरू करण्याचं काम म्हणजे चार्जिंग. काही चार्जिंगचे टूल्स आहेत, त्या टूल्सला आपल्याला युज करणे आहे. त्यानंतर असं नाही की आध्यात्मिकच सगळं असलं पाहिजे. काही गोष्टी अशा पण आहे ज्या मेडिकली आहे, ज्या होलिस्टिक लाईफस्टाईल मध्ये येतात. म्हणजे कसं, काही औषध झालं जे तुमच्या बॉडीला बुस्टअप करतात, काही अशा जिन्सिंग म्हणजे काही एनर्जी एनहान्सिंग करणारे काही वस्तू आहेत, ते आपण गोळी घेतल्याबरोबर एनर्जी बूस्ट होते. जसं च्यवनप्राश आहे, खाल्ल्याबरोबर काहीतरी फरक पडते. मल्टीव्हिटॅमिन्स आहे, प्रोटीन आहे, हे काय, हे चार्जिंग करणारं तुमच्या लाईफ मध्ये सिस्टम आहे. बुस्टर म्हणतो आपण त्याला. काही अशा नवीन टूल्स निघालेले आहेत, काही बायोमॅग्नेटिक टूल्स आहेत, ते जर आपण युज केले, सडनली आपली बॉडी चार्ज अप होते, ऍक्टिव्हेट होते. आणि आपल्याला ऍक्टिव्हेशन तर पाहिजे. तर अशा टूल्सचा जेव्हा आपण हायली एनर्जेटिक टूल्सचा यूज करतो, जसं पिरामिडच्या आतमध्ये बसून मेडिटेशन करणे, इन्स्टंट चार्जिंग होते. अशा प्रकारच्या गोष्टीला जेव्हा आपण यूज करणं सुरू करतो, तुरंत आपल्या लाईफ मध्ये परिवर्तन येणं सुरू होते. है ना? म्हणजे सगळ्याच गोष्टी स्पिरिच्युअलीच केल्या पाहिजे आवश्यक नाही आहे. फिजिकली पण सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे, पण त्या कशाशी कनेक्टेड असल्या पाहिजे? एनर्जी सोबत कनेक्टेड असल्या पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा टप्पा एनहान्स करणे. आता जे तुम्हाला मिळालं त्याला वाढवणे, कटोरं मोठं पण करायचं आहे, जेणेकरून आपण त्याची क्षमता वाढवू, रिसिव्हिंग पॉवर आपली वाढवता आली पाहिजे. अशा कंडिशन मध्ये आपण एंजेसचा यूज करू शकतो, की आपल्या पॉवरला आणखी एनहान्स करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी. ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूडच्या प्रॅक्टिसमुळे आपले एनहान्समेंट होते, ब्लेसिंग्स. कारण की आपले जेवढे इंटेन्शन चांगले राहील, जेवढं आपण ब्लेस करू, तेवढंच ते ब्लेसिंग्स पलटून माझ्याकडे वापस येईल. तर याला काय म्हटलं जाते? एनहान्सिंग. तुम्ही तुमच्या एनर्जीला, ऑरा फील्डला काय करता? वाढवत आहे. जितका हा वाढत जाईल, तितकं मॅनिफेस्टेशन आपलं इझी होईल. तर काही सपोर्टिव्ह टूल्स आहेत, त्याला आपल्याला यूज करणे आवश्यक आहे, लाईफला डिक्लटर करण्यासाठी, चार्ज करण्यासाठी आणि एनहान्स करण्यासाठी. आय होप तुम्हाला हा टॉपिक लक्षात आला असेल. हे सगळे एक प्रकारचे रिव्हिजन चालू आहे आपली, शॉर्टकट मध्ये. एकच सेवन चक्र हे तीनही काम करते, क्लिन्झिंग पण करते, चार्जिंग पण करते, एनहान्समेंट पण करते. जसं जसं तुमचं अफर्मेशन चेंज होत जाते, त्या चक्रवर त्या त्या प्रकारचं वर्क होते. जितकी हायली इव्हॉल्व एनर्जी, हायली डेव्हलप एनर्जी तुम्ही
लाईफ मध्ये उतरवता तेवढे चांगले रिझल्ट मिळते. ओके, तर आजचा टॉपिक आपण इथे स्टॉप करू. डी क्लटर युअर सेल्फ हा आपला आजचा टॉपिक होता. क्लिन्झिंग, चार्जिंग आणि एनहान्सिंग हा या टॉपिकचे महत्वाचे मुद्दे, आणि हे सगळे टॉपिक कसे आपल्या कोर्स सोबत कनेक्टेड आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप सगळ्यांना हा विषय समजलेला असेल. मार्च महिन्यामध्ये आपला कोर्स सुरू होऊन राहिलेला आहे. ज्यांना ही पद्धतशीरपणे रेकी, एंजेल्स आणि EFT शिकून घ्यायचे आहे, इमोशनल फ्रीडम टेक्निक या शिकायच्या आहेत, त्यांनी कनेक्ट करा. त्याच्यामध्ये ऍज अ बोनस मनी एनर्जी अलाइनमेंट मी तुम्हाला सांगणार आहे. कोर्स 1 वर्ष 6 महिने अशा हिशोबाचा राहील. 1 वर्ष याच्यासाठी आहे की जितकं जास्त प्रॅक्टिस, जितकी जास्त हँड होल्डिंग तुम्हाला राहील तेवढं तुमचं डेव्हलपमेंट चांगलं राहील. 3 महिन्याच्या शेड्यूल मध्ये मी तो कोर्स कंप्लीट केला जाईल याची पूर्ण प्रयत्न करेल की 3 महिन्यामध्ये आपलं लर्निंग संपलं पाहिजे. प्रॅक्टिस तर आपली वर्षभर चालेल, पण 3 महिन्यामध्ये असं एका वर्षात 3-3 महिन्याच्या बॅचेस मध्ये कोर्स रिपीट होत जाईल. म्हणजे 3 महिन्याच्या मधात जर कोणी नवीन व्यक्ती जुळला आपल्यासोबत, तो आपले इनिशियल जसं आपलं मॉर्निंग सेशन असते ते कनेक्ट करत जाईल. महिना 1.5 महिन्यानंतर तो पुन्हा कोर्समध्ये वापस येईल. तर सेम पूर्ण स्ट्रक्चर रिपीट होईल. जे जुने लोक आहे त्यांना रिपीट मध्ये पुन्हा अभ्यास करायला मिळेल. जे नवीन आहे त्यांच्यासाठी तर आहेच आहे. पण जसं जसं आपण 21-21 दिवस 21-21 दिवसाचे शेड्यूल कंप्लीट करत जाऊ प्रॅक्टिसचे, कारण की एकमेव रेकी शिकतो आणि शिकवतो म्हटलं आणि प्रॅक्टिस करतो म्हटलं तर 4 ते 6 महिने पाहिजे. रेकीचा नियमच आहे की 41 दिवस तुम्हाला एक प्रॅक्टिस करावं लागते. 41 दिवस नियमानं. आणि पहिले 3 लेवल विचार करा. 41 दिवस म्हटलं म्हणजे 1.5 महिना जरी आपण घेतला त्याच्यामध्ये गॅप धरून चाला थोडी बहुत, म्हणजे 2 महिने लागायला पाहिजे एक लेवल पूर्ण करण्यासाठी. 41 दिवस, 2 महिने 3 लेवल करता करता 6 महिने झाले. नंतरच कधी करणार प्रॅक्टिस? बेसिकच एवढं भयंकर असते रेकी. म्हणून लोक रेकी शिकून तर घेतात, फायदा कधीच होत नाही. का? कारण की प्रॅक्टिस करण्याची धमकच नाही राहत. आणि मी माझा वेळ आणि माझी व्हॅल्यू तुम्हाला का बरं देत आहे? का? कारण की प्रॅक्टिसच मस्त आहे. इतके वर्ष मी केलं काय? प्रॅक्टिसच तर केली. काहीही संकट आले असेल तर मी प्रॅक्टिस नाही सोडली. करत गेलो करत गेलो करत गेलो. बरं, मला कोणी सपोर्ट करणार नव्हता, मी एकटं सेल्फ मोटिवेट करत गेलो. पण मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. हे वर्षभराचा कोर्स याच्यासाठी डिझाईन नाही केला की मला पैशाची गरज नाही, मला फुकट शिकवायचं नाही. जे मी फी ठरवली आहे त्या फी मध्ये मी 1 वर्ष पूर्ण करणार. जी डिस्काउंटेड फी आहे त्याच्यामध्ये 6 महिने चालेल. त्याच्यातही मी माझ्याकडून खूप सारे ऍडिशनल सब्जेक्ट मी त्याच्यामध्ये देणार आहे फ्री ऑफ कॉस्ट. त्याचं करणारच नाही मी. स्विच वर्ड्स आहे, काही अनदर टेक्निक्स आहे. जसं जसं कोर्स समोर जाईल तसं तसं मी ऍड ऑन करत जाईल. पण बेसिक जेवढं सांगितलेलं आहे ते तरी 3 महिन्यात मी कम्प्लीट करेल. प्लस तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग राहील. जे मी ऍस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी किंवा ऑरा स्कॅनिंग करत आहे ते तर माझं चालतच राहील. सोबत माझ्याकडून मी EFT चे पर्सनल स्क्रिप्ट तुमची तुम्हाला रेडी करून देईल. है ना. जसं मी आज आपल्या ग्रुप मधल्या कोण आहेत, हा आता आहेत, शोभना दिदी आहे, यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांच्या प्रोजेक्टसाठी त्यांना मी हे कमिटमेंट दिली आहे की मी तुमच्या प्रोजेक्टसाठी तुमचं पर्सनल स्क्रिप्ट रेडी करून देईल. हे माझं कमिटमेंट आहे जे मी तुम्हाला देणार आहे, ते मी करेल माझं. पण मुद्दा आता एकच आहे, कोर्स पेएबल आहे, 1 टाइम पेमेंट आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं कंटिन्यू करणे आहे. जर तुम्हाला परफेक्ट बनणे आहे, लाईफ मध्ये मिरॅक्युलस चेंजेस आणणे आहे, तर प्रॅक्टिस मस्ट आहे. हे जे मी मॉर्निंग नाईट मध्ये घेत आहे ना, हे जस्ट एक प्रकारचं
एक काय म्हणतात वॉर्मअप आहे हे. त्या कोर्ससाठी वॉर्मअप होतं हे आपलं आजपर्यंतचं. याच्यामध्ये माझा काही उद्देश नाही आहे. वाटलं तेव्हा बंद पण करू शकतो, वाटलं तेव्हा सुरू पण ठेवू शकतो. माझ्याकडून देत आहे मी एक्स्ट्रा. कोर्समध्ये प्रॉपरली आपण त्याच्यातून चालू, त्याला समजून घेऊ आणि प्रॅक्टिस मध्ये जोडू आपण. जितकी जास्त प्रॅक्टिस तेवढी लाईफ सुंदर. तर प्रॅक्टिस सेशन महत्वाचे आहे. ओके. आय होप तुम्हाला कोर्स बद्दल पण माहिती मिळून राहिलेली आहे. ज्यांना एक्साइटमेंट आहे त्यांनी पर्सनली कॉल करा. काल माझं वैशाली मॅडम सोबत पण बोलणं झालं. त्यांच्यासाठी मी तसंच सांगितलं की तुमच्यासाठी सुद्धा त्या लेवलचं स्क्रिप्ट आपण रेडी करू शकतो. है ना. कशासाठी माझं चालू आहे सगळं, की जे विचार तुम्ही करत आहे तुमच्या माइंडमध्ये त्याला आणखी मोठं कसं करायचं, त्याच्यामधले हर्डल्स कशी दूर करायचे, त्याला मॅनिफेस्ट करण्यासाठी आणखी पॉवर कशी लावायची, डिप्रेस न होता, टेन्शन मध्ये न येता, एनर्जी मध्ये लो न होता, कसं एनहान्समेंट करायचं लाईफ मध्ये. हँड टू हँड तुम्हाला सपोर्ट मिळत आहे, वन टू वन काउन्सिलिंग मिळत आहे. याच्यापेक्षा दुसरं काहीच चांगलं नाही. भटका लागते हे शब्द ऐकासाठी पण. मी देवा शपथ सांगतो, माझ्या समोर असा मेंटर नाही आहे जो बोलून राहिला. लाखो रुपयाचा क्लास केला पण सगळं रेकॉर्डेड आहे. कधीच एक, आणि जो क्लास होते पण तो असा होते की फक्त ते सर बोलतात आपण ऐका, तुम्ही कधी कॉल करू शकत नाही, तुम्ही त्यांना मेसेज करू शकत नाही. आणि कोणता प्रश्न विचारला ते एकच बोलणं असते, कोर्स में सब दिया है आप अच्छे से पढ़ लो, मुझे बोलने की जरूरत नाही है. एकाही प्रश्नाचं मी आजपर्यंत तरी उत्तर देताना पाहिलं नाही. कोणीही विचारलं एकच शब्द विचारतात, कोर्स में सब है, आपने कोर्स सही से स्टडी नहीं किया. आणि जर जास्तच बोलला तर मग त्या काउन्सलरला म्हणतात, काउन्सलर आपके जो भी काउन्सलर है उनसे आप बात कीजिए, वो आपके सवाल का जवाब दे देंगे. स्वतः बोलतच नाही आणि फीज लाखो मध्ये घेतात. असं आपलं आहेच नाही. मी पण धन्य आहे, तुम्ही पण ब्लेस आहात की आपलं असं वन टू वन कनेक्शन होत आहे, वन टू वन टॉक होत आहे आणि तुम्हाला कोणतरी सांगणारा भेटला, त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ करा. बस मला हेच आहे अपेक्षित, ग्रोथ झाली पाहिजे. का? कारण की याच्यानंतर येणारे कोर्सेस आणखी ब्रिलियंट आहे. पण पहिले आपली पात्रता बनवा. जशी जशी पात्रता बनत जाईल तुम्ही लाईफमध्ये नवीन नवीन अचिव्हमेंटसाठी, नवीन नवीन लर्निंगसाठी रेडी व्हाल. जे तुम्हाला मिळत आहे हे छानलेलं मिळत आहे. बिलकुल मी स्टडी करू करू, अनालाइज करू 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 एक्झॅक्टली जे आवश्यक आहे तेवढे तत्व बाजूला काढून ठेवले आणि तेच मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत. खूप सारा कोर्स, खूप सारे कंटेंट, अंगाच्या वर नॉलेज तुम्हाला देऊनही दिलं. तुम्ही तेच म्हणा की वाव सर तुम्ही काय दिलं, आमच्या जण अभ्यास करणं नाही होत आहे. उपयोग काय त्याचा? तर काहीच नाही. कन्फ्युजन, किती भयंकर कन्फ्युजन वाढलं की करू काय मी आता एवढ्या मोठ्या गोष्टीचं. म्हणून जेवणाच्या ताटात तेवढंच घ्या जेवढं तुम्ही खाऊ शकता, आणि असं घ्या ज्याचा फायदा आहे. कचरा खाऊन काही अर्थ नाही, खूप सारा खाऊन पण काही अर्थ नाही. कन्फ्युज होऊन ताट फेकून दिल्यापेक्षा असं घ्या जे तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे, त्यांनी पोटही भरेल आणि मनही भरेल. अशाच प्रकारचा हा एक परफेक्ट कोर्स मी डिझाईन केलेला आहे, जो मी अलग 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 मेंटर पासून शिकत 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 समजत समजत जसं जसं मला कळत आहे की अरे हा टॉपिक झाला, आपण तर इथे कमी पडत आहे, त्याचा अभ्यास केला. अरे इथे कमी पडत आहे, त्याच्यासाठी अलग मेंटर. अरे इथे कमी पडत आहे, त्यासाठी अलग कुठून तरी शोधून काढलं. आणि शोधत शोधत कळलं की अच्छा हेच तर स्टेप होत्या सगळ्या. प्रत्येकाने याचा पर्सनल पर्सनल क्लास बनवला. एक रेकी चे कमीत कमी 5 सेशन होतात. 5, 3 बेसिक असते, चौथं सेशन असते मास्टर आणि 5वं सेशन असते ग्रँड मास्टर. 5 स्टेप मध्ये रेकी शिकवल्या जाते. त्याच्यानंतर हे 5 स्टेप झाल्याच्या नंतर करुणा रेकी येते. करुणा रेकी झाल्याच्या नंतर मनी रेकी येते. म्हणजे कमीत कमी 7 लेवल रेकीचे आहे. किती? 7. आणि पर लेवल, मी रियालिटी सांगत आहे बरं, ही रियालिटी आहे आजची. पर लेवल
10,000 ते 15,000 फी आहे एका एका लेवलची. आणि जसं जसं तुम्ही 5व्या 6व्या आणि 7व्या लेवलवर जाता, 5,000 वाढत जाते. म्हणजे नाही नाही म्हणता म्हणता तो रेकी कोर्स 1 ते 1.5 लाखाचा पडते. आणि हे रियालिटी आहे. एक लेवल पूर्ण करण्यासाठी 2 महिने. पण मला हे मीच दिले आहे ना, मी कशाला सांगून राहिलो तुम्हाला. स्वतः पेड केले आहे असं. तेव्हा सांगत आहो की एवढं सगळं भेटल्यानंतर समजते की अरे यार, हे तर वन वन हँड देण्यासारखी गोष्ट होती. पण त्यांचंही चूक नाही आहे. ते त्यांच्या हिशोबाने त्यांच्या अर्निंगचा विचार करत आहे. पण तुम्हाला मिळत आहे त्याची कदर करा, त्याला शिका. लाईफला खरोखर चांगल्या लेवलवर घेऊन चला. ओके. आय होप सगळ्यांना हे सगळं समजलं असेल. ह्या ब्लेसिंग्स आहेत, एंजल्स कडून ब्लेसिंग्स आहे, माझ्या मास्टर कडून ब्लेसिंग्स आहे, माझ्याकडून त्या ब्लेसिंग्स आहेत की जे मी सगळं नॉलेज तुम्हाला शेअर करण्यासाठी रेडी आहोत. मिळत आहे, शिकून घ्या. सपोर्ट आहे, प्रश्न विचारून घ्या. हात दिलेला आहे तर चालणं सुरू करा. मग तुम्ही एक वेळा धावायला लागले, मग काही मुद्दा नाही, मग तुम्ही तुमचं बघा. ओके. चला. आय होप क्लासच्या बद्दल सगळ्या क्वेरीज तुम्हाला लक्षात येत असेल. काही प्रॉब्लेम असतील माझ्या बोला. फायनान्शियल कोणाला इश्यू असेल तरी पण बोला. का? कारण की मला तुम्ही सांगा, त्या हिशोबाने आपण त्याला म्हणजे काहीतरी रस्ता काढू शकतो. आपल्या मनातल्या मनात ठेवा तर काही त्याचं सोल्युशन निघणार नाही. ओके. जे जेन्युइन आहेत, जे खरोखर अभ्यास करण्यासाठी रेडी आहे, त्यांच्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. आजच्या मेडिटेशनची सुरुवात करू. आपले कॉइन, श्रीयंत्र, नोट, या सगळ्या वस्तू आपल्या जवळ ठेवू शकता. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांनी स्क्रीनवर जो इमेज दिसत आहे त्याच्याकडे लक्ष ठेवा. आपले प्रॉब्लेम्स पर्टिक्युलर फाइंड आउट करा. मनी रिलेटेड आहे तर मनी फ्रिक्वेन्सीला ऍक्टिव्हेट करण्यासाठी पूर्ण त्याच्यामध्ये उतरा. इतकं मी बघा, आज मी एका ताईसोबत बोललो. तिला काय म्हटलं, तिचा एक चांगला रिव्ह्यू आला, सर मी भारतातल्या सगळ्यात चांगल्या मोठ्या एका सुप्रीम कोर्टच्या जज सोबत चेन्नईला असतो. त्याचं मी एक केस सॉल्व्ह करून दिली. त्यांनी मला एका ट्रिपवर बोलवलं. पूर्ण फॅमिली सहित ते चेन्नईला गेले. त्यांनी पूर्ण रामेश्वरम वगैरे त्यांनी टूर काढला होता. त्यांनी ते टूर केला. ते म्हणाले ते जज, ते व्यक्ती जे आहेत ते सुद्धा त्यांच्या फॅमिली सोबत आमच्या त्या टूर मध्ये होते. तर मी पहिल्यांदा एवढी वेल्थ पाहिली, एवढा पैसा, एवढी लक्झरी, एवढं मोठं घर, एवढे सगळे नौकर, गाड्या. बापरे, म्हणे सर विचार नाही करू शकत, रॉयल्टी पैसा कशाला म्हणते. आणि अशा व्यक्तीसोबत कनेक्शन झालं. तर ते 2 महिना अगोदर काय हाल होता. अरे यार, म्हणजे पैशासाठी आपण तरसत होतो, क्लायंट नव्हते भेटत. म्हणजे तुम्ही बदलले की काय? नाही हो बदलली. म्हणजे काय बदललं तुमच्यात? विचार तुम्ही तसेच आहे, अभ्यास तोच आहे, डिग्री तेच आहे, माणूस तेच आहे, वर्क तेच आहे, बदललं काय? म्हणजे दादा ऑरा बदलली माझी. स्वतः बदलली, ऑरा बदलली. ऑरा बदलली म्हणजे काय? अट्रॅक्शन बदललं. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही असं बोला ना, 1 लाख रुपये हा सहज आहे, 1 लाख रुपये काही नाही, मोठी गोष्ट नाही, एकदम सहज. अचानक तुमच्याकडे 1 लाख रुपये सहज येईल. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल की 2 लाख रुपये सहज आहे, त्या दिवशी 2 लाख सहज येईल. आपल्याला बनणे आहे तसं. आय एम रेडी, आय एम एक्सेप्टेबल, आय एम स्मूथ, आय एम इझी विथ दिस मनी. आणि जितकं जितकं तुम्ही तुमच्या माइंड मधून त्या गोष्टीसोबत इझी होत जाल, ती वस्तू सुद्धा तुमच्यासोबत इझी होत जाईल. पैशासोबत सुद्धा आपले संबंध आपल्याला असेच करणे सुंदर आणि इझी, एकदम सहज. जितके तुम्ही पैशासोबत सहज व्हाल, पैसा तुमच्यासोबत सहज होईल. आणि पैसा येण्याच्या आणि पैसा धन उपभोगण्याच्या मार्गातले अडथळे दूर होतील. आणि तुम्ही अबंडंट आणि प्रॉस्परस स्वतःला फील करणार. अशा प्रकारे तुम्ही ह्या मनी एनर्जी हिलिंगच्या क्लासेसचा उपयोग करा.
स्वतःचे ऑरा चेंज करा. त्या पैशाचा एकदम सहज समजा स्वतःसाठी. पैसा खरंच सहज आहे. ऍज अ फ्रिक्वेन्सी मध्ये खूप सहज आहे. नोट येण्यामध्ये जरी कठीण असलं तरी फ्रिक्वेन्सी मध्ये सहज आहे. आणि तुम्ही जसे एक वेळा फ्रिक्वेन्सी सोबत अलाइन झाले, ते करन्सी मध्ये कन्वर्ट सुद्धा इझिली होते, सहज होते. ओके, रेडी फॉर मेडिटेशन. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा, शांत स्थिर बसा. चला तर सुरू करूया मनी रेव्हरन्स प्रोसेसला. मनी रेव्हरन्स म्हणजे धन उपासना, धनाची उपासना. उपासना म्हणजे उप आसन. उप म्हणजे दुसरा, आसन म्हणजे जवळ बसणे, थोडा वेळ जवळ बसणे. आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये 24 तासामधून आपण थोडा वेळ काढूया ह्या धनासाठी आणि ह्या मनी फ्रिक्वेन्सीच्या सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करू. थोडा वेळ ह्या धनासोबत गोष्टी करू, याच्याशी आपले सुखदुःख शेअर करू आणि ह्या धनाला, ह्या मनी फ्रिक्वेन्सीला आपल्या जीवनामध्ये आपण आमंत्रित करूया. चला तर सुरू करू मनी रेव्हरन्स प्रोसेसला. ताट सरळ बसा, लांब खोल श्वास घ्या, मांडी सैल सोडा, दोन्ही तळहात आपल्या मांडीवर ठेवा. महामुद्रेच्या पोझिशन मध्ये पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर द्या. श्वास तुम्ही कसे घेत आहात ते बघा. तुम्हाला एक सिंबल दिलेला आहे, त्या सिंबलला आपल्या हातामध्ये घ्या आणि त्याकडे एक टक बघा. जसं आपण त्राटक करतो त्यानुसार त्या सिंबलकडे एक टक बघा. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा, लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. 10 श्वास घ्या, 9 श्वास घ्या, 8 श्वास घ्या, 7 श्वास घ्या, 6 श्वास घ्या, 5 श्वास घ्या, 4 श्वास घ्या, 3 श्वास घ्या, 2 श्वास घ्या, 1. आणि माझ्यासोबत बोला आणि ह्या कार्ड कडे बघा. ह्या कार्ड कडे बघत बघत माझ्या मागे मागे बोला. आय थँक यू फॉर क्रिएटिंग लक. आय थँक यू फॉर क्रिएटिंग मनी. आय थँक यू फॉर क्रिएटिंग abundance. I thank you for creating money. I thank you for creating luck. I thank you for creating abundance. I thank you for creating luck. I thank you for creating money. I thank you for creating abundance. आता हे सिंबल आपल्या डाव्या हातामध्ये घ्या आणि त्यावर उजवा हात प्लेस करा आणि म्हणा, आय इन्व्हाइट डिव्हाइन गॉडेस लक्ष्मी. आय इन्व्होक युअर डिव्हाइन abundance and prosperous energy. O divine Lakshmi, bless me with abundance and prosperity, opportunities, growth in finance and happiness. I invite divine goddess Lakshmi
I invoke your divine abundance and prosperous energy. O divine Lakshmi, bless me with abundance and prosperity, opportunities, growth in finance and happiness. मंत्रावर पूर्ण लक्ष द्या. मंत्रावर पूर्ण लक्ष द्या आणि त्याच्या मागे मागे तुम्ही स्टँड करा. फील करा ह्या मंत्राच्या फ्रिक्वेन्सीला, फील करा ह्या मनी व्हायब्रेशनला, फील करा डिवाइन लक्ष्मीच्या प्रेझेन्सला, लक्ष्मीच्या ब्लेसिंग्सला. फील करा, फील करा. ह्या मनी व्हायब्रेशन सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. ह्या मनी व्हायब्रेशनच्या सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. श्री 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 श्री
श्रीं वृद्धि 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 Now we start our step 2 process. Find your problems. आपली स्टेप 2 प्रोसेस आहे. तुमचे जे प्रॉब्लेम आहे, ज्या कारणाने तुम्ही त्रस्त आहात, दुखी आहात, तुमचे व्हायब्रेशन लो होत आहेत, त्या प्रॉब्लेमला फाइंड आउट करणे. स्टेप 2, फाइंड युअर प्रॉब्लेम. आय गिव्ह यू 2 minutes. फाइंड व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. नाउ at one time only one problem will be recognized. एका वेळेला तुम्ही फक्त एकच प्रॉब्लेमला रिकॉग्नाइज कराल. मी तुम्हाला 2 मिनिट देत आहे. तुम्ही तुमचा प्रॉब्लेम रिकॉग्नाइज करा. शोधा, तुमच्या अंतर्मनामध्ये जा आणि बघा, विचारा तुमच्या अंतर्मनाला, सद्यस्थितीमध्ये असा माझा कोणता प्रॉब्लेम आहे जो
मला त्रास देत आहे, ज्या कारणामुळे मी सतत दुःखी आहे. विचारा स्वतःला. टेक युअर टाइम अँड फाइंड युअर प्रॉब्लेम. सद्यस्थितीमध्ये तुम्हाला कशाची गरज आहे, ते मिळत नाही आहे, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. काय आहे तुमचा प्रॉब्लेम, फाइंड आउट करा. डीप खोलमध्ये जा आणि विचारा स्वतःला, माझा काय प्रॉब्लेम आहे. ज्या ठिकाणी मी XYZ हे बोलणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम बोलायचा आहे. I recognize that XYZ is my problem. मी रिकॉग्नाइज केलं आहे XYZ हा माझा प्रॉब्लम आहे. मैंने रिकॉग्नाइज कर लिया है XYZ ये मेरा प्रॉब्लम है. I recognize that the need of my body and mind to have XYZ this problem. मी रिकॉग्नाइज केलेला आहे माझ्या शरीराची आणि मनाची गरज XYZ दिस प्रॉब्लम. मैंने रिकॉग्नाइज कर लिया है मेरे शरीर की जरूरतें और मन जुड़ी हुई है XYZ इस प्रॉब्लम के साथ. I recognize that the resistance to let go of the need of this XYZ प्रॉब्लेम. मी रिकॉग्नाइज केलेला आहे हा जो विरोध होत आहे, ही गरज लेट गो करण्यासाठी, सोडून देण्यासाठी XYZ या प्रॉब्लमच्या प्रती. मैंने रिकॉग्नाइज कर लिया है जो रेजिस्टेंस, जो विरोध मुझे हो रहा है इस नीड को लेट गो करने के लिए, इसे छोड़ने के लिए XYZ इस प्रॉब्लम के प्रति. नाउ यू फाइंड आउट युअर प्रॉब्लेम. रिझोनेट विथ मनी. मनीच्या फ्रिक्वेन्सी सोबत आपल्याला रिझोनेट व्हायचं आहे. आपल्याला तिच्या फ्रिक्वेन्सी सोबत स्वतःची फ्रिक्वेन्सी मॅच करायची आहे. रिझोनेट व्हायचं आहे, व्हायब्रेट व्हायचं आहे मनी फ्रिक्वेन्सीवर. इट इज अ की पॉइंट ऑफ दिस मेडिटेशन. सर्वांनी खूप अलर्ट राहा, खूप फोकस व्हा, स्वतःच्या श्वासावर ध्यान द्या. पूर्ण अलर्टनेस, पूर्ण ऍक्टिव्हनेस आणि प्रेझेंट मोमेंट मध्ये येऊन ही एक्सरसाइज आपल्याला पूर्ण करणे आहे. रिझोनेट विथ मनी. टॅप करा तुमच्या तळ हाताच्या कडेला, करा ते स्टॉप पॉइंटवर आणि माझ्या मागे मागे म्हणा, लाऊडली म्हणा. काहीही विचार करण्याची गरज नाही की तुमच्या बाजूचा व्यक्ती तुम्हाला काय म्हणणार आहे. काहीही विचार करायची गरज नाही की तुमचे समाजातले लोक तुम्हाला काय बोलत आहेत. कसलाही विचार करू नका. जस्ट रिझोनेट विथ मनी आणि माझ्या मागे मागे बोला. टॅप करा.
आय डिझर्व मनी. आय लव्ह मनी. मनी लव्ह मी. मनी इज इझिली अवेलेबल फॉर मी. मनी कम्स इन माय लाईफ व्हेरी एफर्टलेसली. आय डिझर्व मनी. आय लव्ह मनी. मनी लव्हज मी. मनी is easily available for me. Money comes in my life very easily and effortlessly. पैसा माझा खूप जवळचा मित्र आहे. पैसा माझ्यासाठी खूप सहज उपलब्ध आहे आणि तो मिळवण्याकरिता माझं शरीर, मन, बुद्धी सगळ्या स्तरावर मला साथ देत आहे. आय एन्जॉय विथ मनी. आय एन्जॉय अर्निंग मनी. आय एन्जॉय स्पेंडिंग मनी. पैसा खूप सहज आहे माझ्यासाठी. माझ्या कामाला, प्रत्येक गोष्टीला सहज यश मिळत आहे. हे यश अनुभवण्यासाठी माझी प्रत्येक पेशी, माझं प्रत्येक सेल्स पात्र आहे. आय डिझर्व दिस. आय एन्जॉय दिस. आय लव्ह दिस. या अवस्थेत जगायला मला खूप मजा येते. असं आयुष्य पूर्ण जगायला, प्रत्येक स्तरावर पूर्ण जगायला मला खूप मजा येत आहे. आय लव्ह लिव्हिंग दिस स्टेट. आय डिझर्व मनी. आय लव्ह मनी. Money loves me. Money is easily available for me. Money comes in my life very effortlessly. पैसा माझा खूप जवळचा मित्र आहे. पैसा माझ्यासाठी खूप सहज उपलब्ध आहे आणि तो मिळवण्याकरिता माझं शरीर, मन, बुद्धी सगळ्या स्तरावर मला साथ देत आहे. आय एन्जॉय विथ मनी. आय एन्जॉय अर्निंग मनी. आय एन्जॉय स्पेंडिंग मनी. पैसा खूप सहज आहे माझ्यासाठी. माझ्या कामाला, प्रत्येक गोष्टीला सहज यश मिळत आहे. हे यश अनुभवण्यासाठी माझी प्रत्येक पेशी पात्र आहे. आय डिझर्व दिस. आय एन्जॉय दिस. आय लव्ह दिस. या अवस्थेत जगायला मला खूप मजा येते आहे. असं आयुष्य पूर्ण जगायला, प्रत्येक स्तरावर पूर्ण जगायला मला खूप मजा येत आहे. अँड आय लव्ह लिव्हिंग दिस स्टेट. आय डिझर्व मनी. आय लव्ह मनी. मनी लव्ह मी. मनी इज इझिली अवेलेबल फॉर मी. मनी कम्स इन माय लाईफ व्हेरी एफर्टलेसली. पैसा माझा खूप जवळचा मित्र आहे. पैसा माझ्यासाठी खूप सहज उपलब्ध आहे आणि तो मिळवण्याकरिता माझं मन, माझं शरीर, माझी बुद्धी सगळ्या स्तरावर मला साथ देत आहे. आय एन्जॉय विथ मनी. आय एन्जॉय अर्निंग मनी. आय एन्जॉय स्पेंडिंग मनी. पैसा खूप सहज आहे माझ्यासाठी. माझ्या कामाला, प्रत्येक गोष्टीला सहज यश मिळत आहे. हे यश अनुभवण्यासाठी माझी प्रत्येक पेशी, माझे प्रत्येक सेल्स, माझे न्यूरॉन्स पात्र आहे. आय डिझर्व दिस. आय एन्जॉय दिस. आय लव्ह दिस. या अवस्थेत जगायला मला खूप आनंद येत आहे. असं आयुष्य पूर्ण जगायला, प्रत्येक स्तरावर पूर्ण जगायला मला खूप मजा येत आहे. आय लव्ह लिव्हिंग दिस स्टेट. मस्तकावर टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. डोळ्याच्या साईडला आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. डोळ्याच्या खाली आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. नाकाच्या खाली टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. ओठांच्या खाली आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. कॉलर बोलला टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. काखेच्या खाली छातीच्या बाजूला टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. डोक्याच्या वर टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. मस्तकावर टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. डोळ्याच्या साईडला आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. डोळ्याच्या खाली आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. नाकाच्या खाली टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. ओठांच्या खाली आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. कॉलर बोलला टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. काखेच्या खाली छातीच्या बाजूला टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. डोक्याच्या वर टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी.
आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. मस्तकावर टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. डोळ्याच्या साईडला आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. डोळ्याच्या खाली आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. नाकाच्या खाली टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. ओठांच्या खाली आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. कॉलर बोलला टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. काखेच्या खाली छातीच्या बाजूला टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. डोक्याच्या वर टॅप करा. आय एम सो हॅपी विथ मनी. आय एम सो कम्प्लीट विथ मनी. आय एम सो सिक्युअर विथ मनी. लांब खोल श्वास घ्या आणि तोंडावाटे श्वास सोडा. आणि बघा, तुमच्या शरीराचे सगळे व्हायब्रेशन बदललेले आहेत. तुमच्या फ्रिक्वेन्सी बदललेल्या आहे. तुमची ऑरा बदललेली आहे. तुमचे माइंड, इमोशन्स, फिलिंग्स टोटली चेंज झालेले आहेत. आतापर्यंत या क्रियेमुळे तुमचे टोटल व्हायब्रेशन, तुमचे सेल्स, तुमचे न्यूरॉन्स, ऑल कॉन्शियसनेस रिझोनेट विथ मनी. तुम्ही आता पैशाच्या फ्रिक्वेन्सी सोबत एक रूप झालेले आहात आणि पैशाची फ्रिक्वेन्सी तुमच्या माइंड, बॉडी आणि कॉन्शियसनेस सोबत रिझोनेट करत आहे. फील करा ह्या अवस्थेला. यू आर रिझोनेट विथ मनी. यू आर व्हायब्रेट विथ मनी. युअर फ्रिक्वेन्सीज अलाइन विथ मनी फ्रिक्वेन्सी. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा आणि बघा, तुमचे श्वास आणखी जास्त हलके, सहज आणि खोल झालेले आहेत. कोणताही तणाव तुमच्या श्वासात नाही आहे. सहज छातीमध्ये तुमचा श्वास जात आहे. सहज नाभीपर्यंत श्वास जात आहे आणि सहज बाहेर येत आहे. तुमचे सर्व ब्लॉकेजेस आता क्लिअर झालेले आहेत आणि तुम्ही पैशाच्या फ्रिक्वेन्सी सोबत रिझोनेट करत. इट्स अ टॅपिंग 6, a specific tapping, and this is a very very important. ही खास गोष्ट आहे ज्या मेथड मध्ये तुम्ही स्पेशली तुम्हाला काय हवं आहे त्याकरिता पॉवर टॅपिंग करणार आहे, त्याकरिता एनर्जी टॅपिंग करणार आहे. तुम्हाला काय हवं आहे ते प्राप्त करण्याची ही सुवर्ण संधी तुमच्याकडे आता आहे. तुम्हाला काय पाहिजे आहे ते रिकॉल करा आणि मी जेव्हा XYZ हा शब्द बोलणार त्या जागेवर तुम्ही ते वाक्य पुट करा. सध्या तुम्हाला काय पाहिजे आहे रिकॉल करा. XYZ त्या जागेवर तो शब्द लावा, ते वाक्य लावा आणि माझ्या मागे मागे बोला. I give you 1 minute for recall what you want. एका वेळेस एकच गोष्ट तुम्हाला रिकॉल करायची आहे जी तुम्हाला पाहिजे आहे, ज्याची तुम्हाला अत्यंत गरज आहे. ती गोष्ट जर तुम्हाला मिळाली तर तुमचं लाईफ चेंज होऊ शकते. एखादी ऑपॉर्च्युनिटी, एखादी विश, एखादा डिझायर, तुमचा एखादा गोल, हेल्थ, वेल्थ, सक्सेस, opportunities in job, business, finance, प्रमोशन, ट्रान्सफर, छान सुंदर रिलेशनशिप, अध्यात्माचा, स्पिरिच्युअलिटीचा डीप अनुभव, ह्या सांसारिक जगातली सगळ्या सुख सुविधा तुम्हाला काय पाहिजे रिकॉल करा. एका वेळेस एकच गोष्ट. चला आता सुरू करूया. माझ्या मागे मागे बोला आणि तळ हाताच्या कडेला कराटे चॉप पॉइंटवर टॅप करा. माझी इच्छा आहे की माझ्या आयुष्यात
XYZ झालं पाहिजे. माझी इच्छा आहे की माझ्या आयुष्यात XYZ झालं पाहिजे. हे जर झालं तर खूप मजा येईल. हे घडण्यामध्ये जे काही अडथळे असतील, जे काही कॉन्शियस सबकॉन्शियस अडथळे असतील, ते मी रिलीज होऊ देत आहे. आणि ही माझी इच्छापूर्ती अनुभवण्यासाठी मी पात्र आहे. माझी इच्छा आहे की माझ्या आयुष्यात XYZ हे झालं पाहिजे. माझी इच्छा आहे की माझ्या आयुष्यात XYZ हे झालं पाहिजे. हे जर झालं तर खूप मजा येईल. हे घडण्यामध्ये जे काही अडथळे असतील, जे कॉन्शियस सबकॉन्शियस लेवलवर असतील, ते मी रिलीज होऊ देत आहे. आणि ही माझी इच्छापूर्ती अनुभवण्यासाठी मी पात्र आहे. माझी इच्छा आहे की माझ्या आयुष्यात XYZ हे झालं पाहिजे. हे जर झालं तर मला खूप मजा येईल. हे घडण्यामध्ये जे काही अडथळे असतील, जे सबकॉन्शियस कॉन्शियस लेवलवर असतील, ते मी रिलीज होऊ देत आहे. आणि ही माझी इच्छापूर्ती अनुभवण्यासाठी मी पात्र आहे. मस्तकावर टॅप करा. रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. डोळ्याच्या बाजूला रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. डोळ्याच्या खाली रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. नाकाच्या खाली रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. ओठांच्या खाली रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. कॉलर बोन रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. काखेच्या खाली छातीच्या बाजूला रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. डोक्याच्या वर रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. मस्तकावर टॅप करा. रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. डोळ्याच्या बाजूला रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. डोळ्याच्या खाली रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. नाकाच्या खाली रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. ओठांच्या खाली रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. कॉलर बोन रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. काखेच्या खाली छातीच्या बाजूला रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. डोक्याच्या वर रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. पुन्हा मस्तकावर टॅप करा. I thank to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe manifesting this. डोळ्याच्या बाजूला टॅप करा. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. डोळ्याच्या खाली टॅप करा. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. नाकाच्या खाली टॅप करा. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. ओठांच्या खाली टॅप करा. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. कॉलर बोनवर टॅप करा. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. काखेच्या खाली छातीच्या बाजूला टॅप करा. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. डोक्याच्या वर टॅप करा. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. I thanks to universe for manifesting this. रिलॅक्स, शांत व्हा, शिथिल व्हा. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा आणि बघा तुमचे श्वास आणखी हलके झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत, रिलीज झालेले आहेत. तुम्हाला आणखी फार छान ह्या मनी एनर्जी सोबत अलाइन झाल्याची अनुभूती येत आहे. नाव ओके. दोन्ही हात जोरात घासा. आपल्या चेहऱ्यावर स्पर्श करा. बॅक टू युअर बॉडी, बॅक टू युअर कॉन्शियसनेस. हळूहळू बॉडी मूव्ह करा आणि डोळे उघडा. I hope everyone enjoy this tapping session.
and Shrim Brazi meditation. Bless you all. Lots of blessings. Lots of love and gratitude. ओके, चला तर मग आपण आजचं सेशन क्लोज करू. सगळ्यांनी रेकी आणि एंजल्स इन्व्होकेशन ह्या क्लासेसचा लाभ घ्या. हा, बोलायचं आहे ताई? हो दादा, बोलू का 1 मिनिट? हा हा, बोला. 2 दिवस थोडं बाहेर होते, प्रवासात होते. बरं. तर तिथलं मला सांगायचं होतं की नेहमीसारखं मला असं वाटलं मी प्रवासात करून घेईल, रेकॉर्डिंग पण ऐकूल जे मिस झाले. आणि काल मोबाईलच घरी विसरले. म्हणजे ओके. मिसच झालं, मला ते मिळालंच नाही. पण मग माझं चालू होतं रिव्हिजन मनात आपलं. गाडीत एकटीच होते, ही झोपली आणि मग चालू होतं माझं रिव्हिजन आपलं मनात आणि मग थोडं असं झालं की आम्हाला खूप लेट झालं होतं जाण्यासाठी. थोडासा रस्ता पण आजकाल ते आता खूप समृद्धीमुळे आपण मधले रस्ते थोडे हे होतात कधी कधी आणि मग लेट होईल वगैरे असं मनात आता चालू होतं की कसं पोहोचणार किंवा काय. एंजल्सचंही मला आता ती सवय झालीये. म्हणजे स्वामींचं देवाचंही आपण नमस्कार करून निघतो आणि एंजल्सलाही सोबत चला असं चालू होतं मग माझं मनात. आणि दादा मी आर्कएंजल मायकेलला असं हे करणं आणि एक जस्ट थोडंसंच अंतर आम्ही पुढे गेलो असं मनात माझं ते आपलं चालू होतं ना की पर्पल जो कलर त्यांचा असं मी म्हणजे ते अफर्मेशन मला आठवत होत्या मनात आपल्या. आणि माझ्या समोर 2 व्हीलर वरती एक मुलगी तिच्या वडिलांसोबत वगैरे असेल, ती मागे तिच्या म्हणजे तिने पर्पल कलरचं जॅकेट वेअर केलेलं होतं पाठीमागे. ओके. म्हणजे इतकं ते पटकन झालं, मला खूप छान वाटलं, हसायला आलं. म्हटलं अरे छान, चला एंजल्स आहेत सोबत आपल्याला. आणि अरे वा. आम्ही जेव्हा पोहोचलो वाटतही नव्हतं आता की आपल्याला भेटते की नाही लग्न. आणि आम्हाला छान लग्नही मिळालं. म्हणजे मंगलाष्टिका मिळणं एक आपल्याला वाटतं एवढ्या दूर जातो आणि मिस झालं तर हे म्हणजे. आणि मंगलाष्टका पण मिळाले 2. म्हणजे मला त्यांनी बरोबर हे दाखवलं असं हे मला मनात आलं नंतर. हा. आणि आज दुपारी पण मग एक अनुभव असा संध्याकाळी म्हटलं चला आता कालचं नाही झालं, मग मी संध्याकाळी परत सकाळचा 26चा तुमचा आजचंच बहुतेक. कारण पहाटे पहाटे पोहोचलो तर माझं झालं नव्हतं आणि मग मी ते रेकॉर्डिंग ऐकत होते गॅलरीच्या. मी आतमध्ये बसलेली होती दादा आणि रेकॉर्डिंग ऐकणं. तर पूर्ण गॅलरीत इतके सारे बर्ड्स येऊन बसले दादा. आणि विशेष असं होतं की त्यांचा एवढाही आवाज न करता ते खेळत होते गॅलरीत. मला आश्चर्य एवढं वाटलं की आवाज नाही करत आहे बिलकुल, काय सुंदर शाळेत बसले म्हटलं शिस्तीत एकदम असं मी माझ्या मनात. आणि आणि ओके. इतकं चालू होतं त्यांचं छान आणि रेकॉर्डिंग ऐकता ऐकता मी व्हिडिओ ऑन केला. पण माझं लक्षातच नाही आलं की मी ते रेकॉर्डिंग झालंच नाही. अरे म्हटलं बरोबर आहे, त्यांची इच्छा नाहीये म्हटलं. आणि ते इतके सुंदर बसले होते ना दादा, खूप वेळ छान खेळले. छान छान. आणि बढिया. बिलकुल आवाज, एवढा पण आवाज न करता सगळे गायब परत. आणि नंतर मी बघितलं तर रेकॉर्डच झालं नाही. म्हटलं ओके. बरोबर आहे, त्यांचं आपण डिस्टर्ब करत होतो म्हटलं त्यांना. आणि हा म्हणजे आजचा अक्षरशः ते मी ऐकत असतानाचा हा अनुभव होता आज. खूप छान वाटलं. बरोबर. तर थँक्यू सुंदर दादा. अनुभव आहे. चांगला अनुभव आहे. खूप छान दादा. एवढे आले होते ना म्हणजे मी काउंटही नाही करू शकले. कोणी पाणी पित होतं, कोणी इकडे तिकडे खेळत होतं, कोणी ते तांदूळ वगैरे ठेवलेले असतात, कोणी ते खात होते. एका बढिया. वेळी लिटरली 4, 5, 6 तरी असतील. चांगलं आहे, चांगलं आहे. मस्त. खूप छान छान वाटलं. अनुभव आणि आहे. आवाज आवाज नाही केला, मला त्याचं खूप आश्चर्य वाटलं. ते एकदम शिस्तीत म्हटलं हे काय आहे? हा हा. म्हटलं ते पण सेशन करताय बहुतेक दादाचं ऐक. ते चांगलं आहे ना, खरंच चांगलं आहे. आणि आज त्याच्यामध्ये एंजेलचंच घेतलं होतं ना मी आज मॉर्निंगला. हो, हो. ऐकलं मी दादा. एंजेलचंच घेतलं खूप होतं. सुंदर होतंच. पूर्ण इन्फॉर्मेशन पण छान होती तुमची त्यामध्ये पण. बढिया. थँक यू. हे छान. लॉट्स ऑफ मस्त. ब्लेसिंग्स दादा. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ थँक यू. ग्रॅटिट्यूड. थँक यू. थँक यू. लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लव्ह. ओके. चला.
सेशन क्लोज करू आपण. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू, bless you, bless you. Thank you so much. Thank you so much for joining this meditation. Support and blessings. Thank you, thank you, thank you. Good night, all of you. Bless you.